नमस्कार, जयश्री कांबळे रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज मी भजी करणार आहे वेगळ्या पद्धतीनं. ही पाव टाकून भजी करणार आहे, म्हणजे पावाची भजी. तर चला मग त्यासाठी लागणारे साहित्य आणि ती कशी बनवायची ती पण बघूया. साधे आणि सोप्या पद्धतीनं झटपटीत होणार आहे असे, आणि तुम्हाला आवडेल असे. हे बघा, मी भजी बनवण्यासाठी थोडीशी ही घेतलेली आहे मिरची कट करून, कमी तिखट आहे. थोडी कोथिंबीर घेतलेली आहे, एक कांदा छोटा कट करून घेतलेला आहे असा बारीक ह्याच्यात. हे बघा असे हे पाकळ्या आपोआप निघते ते कट केल्यावर. आणि एक बटाटा मी किसून घेतलेलं आहे. बघा इतकं पातळ केले, म्हणजे तळलं ना ते आपोआप तळलं जाईल, म्हणजे कच्चं राहणार नाही एवढं पातळ. मी ना ह्यानं साल काढले, ह्यानंच खिसून घेतलंय बटाटे हे. आता हे बाजूला ठेवून देऊया 2 मिनटं. बघा मी एक वाटी घेतलेली आहे, मोठी वाटी, म्हणजे वाडगं म्हणते त्याला. ह्याच्यामध्ये आता हे सगळं साहित्य टाकून घेऊया. सगळं साहित्य टाकून घ्यायचं. चिरलेलं होतं ना ते सगळं साहित्य यात टाकायचं. आता याच्यात बेसन पीठ टाकूया, थोडंसं टाकायचं, 1 वाटीभर. आता याच्यात काय साहित्य टाकू, हळद थोडी टाकू. बघा हळद टाकलेली आहे थोडीशी, तिखट थोडंसं अर्धा चमचा, चिमटभर ओवा, चिमटभर सोडा, चिमटभर टाकायचं जास्त नाही, थोडंसं मीठ चवीपुरतं, जास्त नाही. आता हे सगळे जिन्नस याला मिक्स करून घ्यायचे सगळे. हे बघा अशा पद्धतीनं कांद्याच्या असं पाकळ्या झाल्या पाहिजे त्या. आता हे मिक्स केले, थोडं थोडं पाणी टाकून ह्याला मिक्स करून घ्यायचं हातानेच बरं का. हे बघा आता ह्याच्यात थोडं थोडं पाणी वाटायचं, चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. बेसन मला कमी वाटतंय, बेसन कमी आहे, थोडंसं बेसन टाकून ती ह्याच्यात. हे बघा आता बरोबर झालेलं आहे. हातानेच हे मिक्स करून घ्यायचं बरं का. अजून थोडंसं कमी आहे बेसन. आपल्याला म्हणजे समजतेच ती हे करताना. आणि एकदा चाकून बघायचं मीठ कमी जास्त आहे का. आता हे बाजूला ठेवून देऊया 2 मिनटं. असे वल्ले ब्रेड घेतलेले इथे. आता हे काय करायचं, कट करून घ्यायचं. हे बघा असं चौकोनी भागात अशा पद्धतीनं कट करून घ्यायचं. हे बघा असं. आता हे बाजूला ठेवून देते. आता हे घेतलंय ना मिश्रण, या मिश्रणमध्ये टाकायचं असं वरण, त्याला असं सगळं असं हे करून घ्यायचं, लावून घ्यायचा असा मसाला बरं का सगळं ह्यातला. आता हे तेलात सोडायचं. हे बघा अशा पद्धतीने सोडायचं. खायला एकदम मस्त होते ते. जर तुम्हाला काहीच खाऊ वाटत नसेल तर हे असं भजे करून बघा. ब्रेड बी आहे ह्याच्यात, कांदा पण आहे, बटाटा आहे, भजे, मिरची आहे. चांगलं असं तळू द्यायचं. खायला एकदम मस्त लागते ते. ह्याच्या अगोदर मी केलं होतं एकदा, म्हणलं तुमच्यासोबत पण शेअर करावं. चविष्ट लागतं म्हणून मी केलेलं आहे डबल. हे बघा ह्याच्यावर असं तेल टाकायचं. म्हणजे काय माहिती आहे का, असं कांदा म्हणजे सरकणार नाही त्याच्यावरचा. लाल होईपर्यंत तळून घ्यायचं चांगलं मस्त. असं खायला एकदम भारी लागतं. एकदा नक्की ट्राय करून बघा. हे बघा अजून एकदा पलटून घ्यायचंय. कांदा बारीक केल्यामुळे ना असा लाल कुरकुरीत तळून निघतं ना बटाटा आणि कांदा. असं जाडसर नाही अजिबात, बिलकुल बी कट नाही करायचं.
खायला तर एकदम भारी होते, मस्त अशी लागते. हे अशी भजी करून बघा, भारी लागते ते खायला. चांगलं असं हे करून घ्या, कच्चं अजिबात नाही ठेवायचं. लाल होईपर्यंत चांगलं असं तळून घ्यायचं. असं तळून घेतलेलं आहे. आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. सगळं तेल नितळायचं. हे बघा, थोडंसं थंड झालेलं आहे. इतकं मस्त झालंय ना, खुसखुशीत असं कापताना सुद्धा वाटतं. हे बघा किती मस्त असं झालेलं आहे, आतनं एकदम खुसखुशीत. हे बघा, या मग खायला मस्त असं. किती छान झालेलं आहे. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट करून जरूर सांगा.